नमस्कार. मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय जो आहे तो रक्तचंदन आहे. रक्तचंदन हे झाड साधारण 25 ते 40 फूट वाढतं. पूर्वी घरोघरामध्ये रक्तचंदनाच्या बाहुल्या असायच्या आणि मुकामार लागला की ती बाहुली आपण सहाण्यावर उघडून थोडंसं गरम करून त्याचा लेप ज्या ठिकाणी मुकामार लागलेला आहे त्या ठिकाणी लावत असतो, जेणेकरून तो मार हे म्हणजे त्याची सूज कमी व्हावी आणि तो त्रास तो कमी होता. म्हणजे तर हा वृक्ष साधारण लागवडीनंतर साधारण 15 ते 20 वर्ष याला वाढीला लागतात. अर्थात वातावरणावर आणि आपण कसं त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो की आपण कशा पद्धतीने सांभाळतो त्यावर सगळं हे अवलंबून आहे. ज्याने कोणी रक्तचंदनाची लागवड केली असेल त्यांनी याची नोंद सातबारावर घेणं गरजेचं आहे. कारण शासनाचा एक नियम आहे, तुमचं जर कधी सातबारावर नोंद नसेल तर तुम्हाला ते झाड तोडता येणार नाही, विकता येणार नाही किंवा त्याच्यावर तुम्हाला काहीही करता येणार नाही. त्यामुळे ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांनी त्याची नोंद घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, रक्तचंदन लावल्यानंतर रक्तचंदनाला फांद्या फुटू द्यायच्या नाहीये. कारण रक्तचंदनाचं खोड जितकं वाढल आणि जितकं सरळ वाढल तितकी त्याला किंमत आहे. आता इथं एक फांदी वाढली होती, ती फांदी कट केल्यामुळे इथं एक गाठ तयार झाली. ही इथं फांदी तोडली, ही इथं गाठ तयार झाली. त्यामुळे आता हा एवढा पोर्शन जो आहे हा वेगळा आहे आणि हा वरचा पोर्शन वेगळा राहील. त्यामुळे झाड जसं वाढल, हे जमिनीत लावल्यानंतर जसं वाढल तशा या साईडच्या येणाऱ्या फांद्या कट करत राहायच्या. जी एक सरळ वाढणारी फांदी ती वाढू द्यायची. 15 फुटापर्यंत याची वाढ झाली की त्याच्यानंतर मग मात्र 15 फुटाचा सलग हे वाढू द्यायचं आहे. चंदनाप्रमाणे रक्तचंदनाचा सुद्धा गाभाच महत्वाचा आहे. त्यामुळे गाभा वाढीसाठी रक्तचंदनाचं खोड जितकं वाढल किंवा म्हणजे जितका डायमीटर वाढल तितकं महत्वाचं आहे. साधारण 15 फुटापर्यंत जर कधी आपण हे धरलं, 15 ते 20 फुटापर्यंत त्याच्या फांद्या जर कधी वाढू दिल्या नाही तर तो खोड चांगलं वाढणार आहे. हा आयुर्वेद, युनानी, सिद्ध ह्या पेथीमध्ये याचा उपयोग बऱ्यापैकी केला जातो. हे रक्तचंदनाचं ज्यावेळेस लाकूड कापलं जातं आणि त्यातनं जो भुसा निघतो त्या भुशाला सुद्धा आज 500 ते 700 रुपये किलो दर मिळतो. त्यामुळे हे महत्त्वाचं झाड आहे. पण साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वी एक मारुती चित्तमपल्लींचा एक सकाळमध्ये एक लेख आला होता की याची जपानमध्ये वगैरे जे काय आतापर्यंत एक्सपोर्ट झालंय किंवा जे काही स्मगल होऊन जपानमध्ये जाते त्या ठिकाणी भारताची एक टीम गेली होती आणि त्यांच्या हे जपानमध्ये कशासाठी वापरलं जातं तर ते रेडिएशन ॲब्सॉर्ब वगैरे करणे हे याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. तेव्हापासून याचं थोडं महत्त्व वाढत गेलेलं आहे, याची लागवड वाढत गेली आणि आता मध्ये जो पिक्चर निघाला पुष्पा, तेव्हापासून याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आज जरी त्याचा रेट 10 ते 15,000 रुपये किलो असला तरी आता याची लागवड इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की भविष्यामध्ये त्याचा दर किती राहील हे आज आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे लागवड करताना त्यांनी त्याचा विचार करूनच लावावा. यापासून साधारण एक लालसर एक रंगही निघतो की जो नॅचरल डाय म्हणूनही वापरला जातो. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या आयुर्वेदामध्ये सूज, रक्तशुद्धी किंवा आणखीन तुमचं कॅन्सर वगैरे या बऱ्याच ठिकाणी याची म्हणजे याचा वापर आहे. तर लागवड करा, आपण आपल्या निसर्गाचा ठेवा जपूयात. माहिती चॅनल म्हणजे माहिती योग्य वाटली चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमंडळींना दाखवा. आपल्या निसर्गाचा ठेवा हा आपणच जपायचा आहे आणि आपल्याकडे असलेली माहिती आपण आपल्या पुढच्या पिढीला पुढच्या पिढीसाठी याची जपणूक करायची आहे, जेणेकरून भविष्यात पुढच्या पिढीला याचा कुठेतरी फायदा होईल किंवा काय म्हणजे त्याबद्दल आज बोलणं हे नाहीये, योग्य नाही. पण ठेवा आपल्याला जपायचा आहे तो आपण जपूयात. धन्यवाद.